लग्नाच्या पहिल्या रात्री व्यवस्थित सेक्स करता आला नाही, त्यामुळे आता घाबरत आहे, मनामध्ये चिंता वाटत आहे, भीती वाटत आहे की दुसऱ्या दिवशी जर तसं झालं तर काय करायचं. तर हे बघा बंधूंनो, काही घाबरू नका, टेन्शन घेऊ नका. मी तुम्हाला सांगतो तसं मार्गदर्शनानुसार करायला सुरुवात करा. काही घाबरण्याचं कारण नाही. हे बघा, त्या अगोदर ह्या गोष्टी तुमच्यामध्ये आहेत का? तुम्हाला व्यवस्थित इरेक्शन येते का? तुम्हाला फोरप्ले करण्याचं मन होते का? तर ह्या सगळ्या गोष्टी जर येस असतील, तुम्हाला इरेक्शन होत असेल, फोरप्ले करण्याचं मन होत असेल, तुम्ही दोघं जण व्यवस्थित खेळत असाल, गप्पा मारत असाल, तुम्ही एकदम कम्फर्टेबल जर असाल तिच्यासोबत किंवा त्याच्यासोबत गप्पा करताना, तर यस, तुम्हाला व्यवस्थित संभोग जमणारच आहे. काहीही चिंता करण्याचं कारण नाही. फक्त हा व्हिडिओ बघितल्यानंतरच तुम्हाला जमेल याची सुद्धा मी तुम्हाला खात्री देतो. तर काय करायचं आहे माहिती आहे का? पहिल्या रात्री जमला नाही, नो प्रॉब्लेम. दुसऱ्या दिवशी काहीही घाबरण्याचं कारण नाही. शांत व्हा, रिलॅक्स व्हा, श्वास नॉर्मल ठेवा. आणि तुम्हाला एक प्रॅक्टिकल गोष्ट सांगत आहे की एका शांत रूममध्ये जा आणि शांत मुलासाठी आणि मुलीसाठी दोघांसाठी सांगतो. दोघांना जर जमलं नसेल, दोघांसाठी वेगवेगळ्या रूममध्ये जा किंवा स्पेशल तुम्ही दोघं जण बसू शकता. आणि डोळ्यापुढं असं आणा की तुमचा यशस्वी सेक्स झाल्यानंतर तुम्हाला किती खुशी होईल. रात्री तुमचा व्यवस्थित संभोग झाला, त्याच्यानंतर तुमचं व्यवस्थित 5-10 मिनटं काय जे तुमचं जे टायमिंग चालेल, त्यानंतर तुम्ही जे आनंद व्यक्त कराल की यस आय एम विनर, मी विजेत आहे, यस मी जिंकलो, असं जेव्हा जसं तुम्हाला वाटेल, जसं तुम्ही आनंद साजरा कराल, तसा आनंद तुम्ही मनातल्या मनात साजरा करा. 5 मिनिटापर्यंत बघा की तिच्यासोबत बोलत आहात की यस मला जमत नव्हतं, आपण काल अयशस्वी झालो, पण आज बघ कसा आपण यशस्वी झालो, कसा आपण यशस्वीरित्या संभोग केला, किती मजा आली, तू कशी बोलत होती, मी कसा करत होतो. अशा प्रकारचे शब्द दोघांनी तुम्ही एकमेकाला बोलायचे आहेत. म्हणजे काय होईल की तुमच्या जे सबकॉन्शियस माइंडवर जे प्रेशर आलेलं आहे की नाही मला जमलं नाही, मी अयशस्वी झालो, माझ्यामध्ये काहीतरी कमतरता आहे, मला येतच नाही आहे, माझं शीघ्रपतन झालेलं आहे, ती माझ्याकडून संतुष्ट झालेली नाही, किंवा तिला असं वाटत असेल की काहीतरी याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे, तर ते सगळे प्रॉब्लेम तुमच्या मनावरचे चक निघून जातील. एकदम क्लिअर होईल, मन हलकं होईल. आणि नंतर असं मनामध्ये बघितलं म्हणजे व्हिज्युअलायझेशन म्हणतात त्याला अफर्मेशन्स करायच्या की यस आय एम विनर, मी जिंकणार आहे, मी हे करणारच आहे आणि हे मला जमलंय. जगातल्या प्रत्येक 100पैकी 100ही पुरुषांनाही जमलेलं आहे आणि त्या पुरुषापैकी मी सुद्धा एक पुरुषच आहे आणि मला ते जमणारच आहे. असा तुम्ही कॉन्फिडन्स आणि तुम्ही घोषणा करा की यस आय एम विनर, मी हे करणार आहे, मी यशस्वीरित्या मला जमणार आहे, असं तुमच्या मनाला वारंवार सांगा. अहो पण काल जमलं नाही, मग अरे आज जमणार, मी सांगतोय म्हणून जमणार. आता मी एवढं आत्मविश्वासानं का बोलतो तुमच्या लक्षात यायला पाहिजे, मी सुद्धा त्या अनुभवातून गेलेला आहे. एक दिवस कोणालाही जमत नाही, जर त्याच्यामध्ये कसं आहे का जमत नाही, ही एक चांगली गोष्ट आहे की एक तर तुम्हाला पत्नीसुद्धा फ्रेश मिळालेली आहे आणि तुला नवरासुद्धा फ्रेश मिळालेला आहे. म्हणजे दोघं जण नवीन आहे म्हणून जमलं नाही. यापैकी दोघांपैकी एक जरी एक्सपिरियन्स असलं की उदाहरणार्थ ती अगोदर संभोग करून आली असती तर तिला 100% जमलं असतं, तर तुला एखादी फ्रेश मुलगी मिळाली नसती. याबद्दल देवाचे आभार मानायचे की देवा धन्यवाद, मला एक फ्रेश मुलगी दिली त्याबद्दल. आणि यस मी तिचा पूर्णपणे फायदा घेणार आहे, आमचा संभोग हा यशस्वी आणि सुखमयरित्या होणार आहे. असं तुम्ही मनामध्ये चित्र बघा. संभोग यशस्वी झाल्यानंतर मी कशा प्रकारे बिहेवियर करणार आहे, दुसऱ्या दिवशी सकाळी किती उत्साहात राहणार आहे, असं फुल तुम्ही आनंदामध्ये असले पाहिजेत. आणि मग संध्याकाळी बेडवर जाण्या अगोदर काय तयारी करायची ते सुद्धा लक्षात घ्या. तर बेडवरती जाण्याच्या अगोदर काय करायचं, हलकं फुलकं जेवण करायचं किंवा साधं दूध घ्यायचं. उदाहरणार्थ संध्याकाळी तुम्ही 9, 10, 11 वाजता संभोग करणार आहेत, बेडरूममध्ये जाणार आहेत, त्याच्या अगोदर कमीत कमी 3 तास अगोदर जेवण झालं पाहिजे. 10 वाजता जर तुमचा संभोग होणार आहे तर 6-6:30 वाजता पुरुषाचं जेवण झालं पाहिजे. जर तुम्ही मुलगा जर असाल तर तुमचं जेवण झालं पाहिजे, म्हणजे तोपर्यंत डायजेशन होईल, पोट हलकं होईल. किंवा जेवण जर खूप हेवी असेल तर जेवण करू नका, साधा आपलं 1 ग्लास गोड दूध घ्यायचं आहे आणि म्हणजे नाश्ता केल्यासारखं एकदम हलकं फुलकं राहायचं. आणि त्याच्यानंतर बेडवर जाताना काहीही डोक्यावरती टेन्शन घ्यायचं नाही, शांत राहायचं, रिलॅक्स राहायचं. पुरुषानं अगोदर बेडरूममध्ये जायचं किंवा ती बेडरूममध्ये असेल तरी काही चिंता नाही. काल तुम्हाला जमलं नाही त्याच्याबद्दल मुळीच चर्चा करायची नाही, बोलायचं नाही. दोघांनी बेडवरती जायचं, दोघांनी शांत रिलॅक्स बसायचं, काही बोलायचं नाही. या कालच्या अयशस्वीतेसोबत
फोरप्ले बद्दल बोलायचं. दोघांनी त्याच्या अगोदर शांत दिमाखानं बसायचं. जे मुलानं जो आहे त्याचा श्वास शांत करायचा. यस, श्वासावरती लक्ष द्यायचं. श्वासावरती लक्ष देताना कसं करायचं, श्वासाची ट्रीटमेंट मी तुम्हाला सांगतो. की आपण जसं लहान लेकरू जसं फुल पोट भरून श्वास घेते, त्याला डीप ब्रिदिंगची हे म्हणतात, त्याला एक्सरसाइज म्हणतात. असं पूर्ण श्वास भरून घ्यायचा, इतका श्वास भरायचा की नाभीपर्यंत श्वास भरायचा. आवाज येत असेल माझा तुमचा. नाभीपर्यंत श्वास भरायचा, दीर्घ श्वास घ्यायचा. यश, मी यशस्वी होत आहे. श्वास आतमध्ये घेतलेला आहे, पोट पूर्णपणे फुगवायचं. मी यश आतमध्ये भरलेला आहे. यस. आणि त्याच्यानंतर श्वास बाहेर सोडायचा आहे. माझं नैराश्य बाहेर जात आहे. यस. पूर्ण पोट भरून श्वास घ्यायचा आहे. मी निर्भयता आतमध्ये घेत आहे. श्वास बाहेर सोडत असताना मनातल्या मनात माझी भीती बाहेर जात आहे. श्वास आतमध्ये घेत असताना निश्चिंतता, मी श्वासाद्वारे आतमध्ये घेत आहे. श्वास सोडत असताना माझी चिंता मी बाहेर सोडतोय. श्वास घेत असताना मी बलवान होत आहे. श्वास बाहेर सोडताना माझी निर्बलता बाहेर जात आहे. असं तुम्हाला 3 ते 5 मिनिटापर्यंत करायचं आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. पॉझिटिव्ह विचार मी आतमध्ये घेत आहे. माझी निगेटिव्हिटी बाहेर जात आहे. मी निश्चिंतता आतमध्ये घेत आहे. मी फ्रेश आहे. माझ्यातली घाण बाहेर जात आहे. असं तुम्हाला ज्याही गोष्टीविषयी भीती वाटते, मी निर्भय होत आहे, भीती बाहेर जात आहे, असं शांततेने म्हणायचं. आणि भरपूर फोरप्ले करायचा. जोपर्यंत तुमची पत्नी, फिमेल पार्टनर म्हणत नाही की आता तुम्ही, मला सहन होत नाही, आता तुम्ही या चटकन प्रवेश करा माझ्यामध्ये, तोपर्यंत तुम्हाला घाई करायची नाहीये. शांत राहायचं आहे. तुमचं काय फोरप्लेमध्ये ज्याही काही गोष्टी असतील, तुमचं चुंबन आहे, किसिंग आहे, स्तनमर्दन आहे, नितंबाचं मर्दन आहे, वेगवेगळ्या ठिकाणी तिचे चुंबन घेणं आहे, आपल्या होठामध्ये प्रचंड जादू आहे, तिच्या गालावरती, गळ्यावरती, खांद्यावरती, पाठीवरती, पोटावरती, स्तनावरती, जांघेमध्ये, अशा विविध ठिकाणी कामदेवाचा वास असतो स्त्रीच्या शरीरामध्ये. तिथे तिला उत्तेजित करायचं आहे. आणि जेव्हा ती म्हणेल की आता मला सहन होत नाही, आता तुम्ही लवकर या, त्यावेळेस पुरुषाने घाई करायची नाहीये. अत्यंत शांततेने योनीच्या टोकावरती, त्या तोंडावरती लिंग ठेवायचं आहे आणि आरामशीर प्रवेश करायचा आहे. प्रवेश करायचा आहे, घाई करायची नाही. तिच्या योनीमध्ये एक प्रकारची गरमी असते, ती तसाच लिंग आतमध्ये प्रवेश केल्यानंतर 1 मिनिटापर्यंत, म्हणजे 30 श्वास घेईपर्यंत आतमध्ये ठेवायचे. कमीत कमी 10 श्वासापर्यंत आतमध्ये आहे. एक दीर्घ श्वास बाहेर सोडला, 1 झाला. परत एक दीर्घ श्वास घेतला, बाहेर सोडला, 2 झाले. असे कमीत कमी 10 श्वासावरती लक्ष द्यायचे. 10 श्वासापर्यंत आतमध्ये लिंग ठेवायचं आहे. आणि त्यानंतर दमादमाने स्ट्रोक मारायचे आहेत. अशा याला म्हणतात यशस्वी संभोग. काहीही भीती नाहीये, कसल्याही प्रकारचं टेन्शन नाहीये. तिच्या चेहऱ्यावरती बघायचंय, तिच्या डोळ्यामध्ये डोळे रोखून बघायचे. तिला किती आनंद होतोय का, तिला वेदना होत आहे, तिला दुःख होते, तिला जो गर्व वाटते ते महसूस करायचं. आणि स्वतःच्या श्वासाकडे बघायचं की यस आय एम विनर, मी विनर. मी सकाळी बघितलं होतं की यस आय एम विनर, यस मी जिंकलोय. आणि तुम्ही 100% जिंकणारच. फक्त हा पूर्णपणे मानसिकतेचा, टोटली तुमच्या सबकॉन्शियस माइंडचा, मेंदूचा खेळ आहे. याच्यामध्ये कोणीही तुम्हाला दुसरं मार्गदर्शन करणार नाही. इतकी जी प्रो टिप्स आहे ही यूट्यूबवरती आतापर्यंत कोणीही दिलेली नसेल आणि देणार सुद्धा नाही. जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या नवीन लग्न होणाऱ्या मित्रांपर्यंत जाऊ द्या, त्यांना या गोष्टीचं नॉलेज येऊ द्या. नाहीतर खूप लोकांच्या संसारावरती साईड इफेक्ट होतात. तर पहिल्या दिवशी जो वाईट अनुभव येतो त्यानंतर तो कधीच पुसला जात नाही. लाईफ टाईम त्याला तो अनुभव परेशान करतो. एक वेळ पत्नी हाताच्या बाहेर गेल्यानंतर ती लाईफ टाईम त्याची इज्जत करत नाही. त्यामुळे लग्नाच्या अगोदर प्रत्येक मुलापर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या की पहिल्या दिवशी जरी तुम्ही याप्रमाणे वागले तरी सुद्धा तुमचा यशस्वी संभोग होईल. पहिल्या दिवशी किंवा पहिल्या दिवशी न जमल्यानंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा अशा प्रकारे वागले तर 100% तुमचा संभोग जो आहे तो यशस्वीच होईल. यासाठी मी तुम्हाला सर्व प्रकारे
मार्गदर्शन केलेलं आहे. तरीसुद्धा आपल्या काही शंका कुशंका असतील तर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मला DM करू शकता, मेसेज करू शकता. मी तुम्हाला मार्गदर्शन करेल. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मी मनापासून आपला आभारी आहे. धन्यवाद.